झाला नमस्कार, मी इंताज दिलावर फरास, अंगणवाडी सेविका। आम्ही आमच्या अधिकारी वरिष्ठच्या अधिकाऱ्यानुसार आम्ही इथं येऊन श्रीमती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांची लाडकी बहीण योजना ही इथं राबवण्यात आली। त्यात आम्ही सहकार्य इथं येऊन केलं। ह्या योजनेला पात्र असलेले कागदपत्र आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, आधाराचे हमीपत्र, पासबुक आणि महिलाचं छोटं म्हणजे आयडेंटिटी फोटो एवढं घेऊन आम्ही त्यांचा फॉर्म इथं सबमिट केला आणि फॉर्म भरून घेतले सगळ्याकडून। कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे महिलांचा? आम्हाला इथं खूप प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला म्हणजे विलासपूरचे भाऊ फिरोजभाई पठाण यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। त्यांच्या सर्व सहकार्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली। इथं नाही म्हणता 90 पर्यंत फॉर्म जमा केले आम्ही आणि भरून पण घेतले। मी मनीष सावळे, विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व महिलांना आवाहन करते की आज आपल्या इथं दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी महिलांसाठी उपक्रम आपले फिरोजभाई पठाण घेतच असतात, पण आजचा उपक्रम जो आहे तो आगळा वेगळा आहे आणि तो सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे। त्यासाठी त्यांनी इथं लाडकी बहीण माझी योजनेचं उपक्रम केले आणि ज्यांचं खाते नाही ते खाते स्वतः ते पैसे भरून ते खाते ओपन करणार आहेत। तर सगळ्यांनी 2 दिवस कॅम्प आहे, तर सगळ्यांनी यावे। धन्यवाद। विलासपूरचे आपले सगळ्यांचे लाडके भाऊ फिरोजभाई पठाण त्यांनी विलासपूर गोळीबार मैदानच्या लाडक्या भावाने फिरोजभाई पठाणांनी आपले लाडकी बहिणी योजना आपल्या जनसंपर्क कार्यालयात केलेली आहे। तर इथं ऑनलाईन तुमचे सगळ्यांचे फॉर्म भरले जातील आणि कुठल्याही प्रकारचे तुमचे इथे चार्जेस घेतले नाही, मोफत तुमचा फॉर्म भरून घेतला जाईल। तर सगळ्यांनी 10 ते 5 या वेळेत यावे। आज विलासपूर गोळीबारच्या सर्व माझ्या माता भगिनींना आणि माझ्या लाडकी बहीण योजनेचे आज माझ्या ऑफिसला थोडंसं शुभारंभ केलं। माझ्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांचे आभार मानायला पाहिजेत। महाराज साहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना सूचना दिली, आदेश दिले। खूप गर्दी होत होती फॉर्म भरायला आणि हे करायला तालुक्याच्या ठिकाणी। महाराज साहेबांना विभाग वाईज केलं, त्याबद्दल महाराज साहेबांचे मनापासून आभार मानतो। आणि लाडकी बहीण योजना हे खूप चांगला उपक्रम या महाराष्ट्र सरकारनं राबवला। एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही आज 1500 रुपये प्रत्येक माझ्या बहिणीला मिळणार आहेत। तसंच माझ्या विलासपूरच्या बहिणीला मिळावं म्हणून माझी इच्छा झाली। मी स्वतः विलासपूरच्या ज्या बहिणी आहेत माझ्या, त्यांना ज्याचं बँकेत खातं नाही त्याचं मी समोर इथं बसून माझ्या ऑफिसला शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून आपण ऑफिस यांना बँकेचं खातं काढून देतोय। जागेवर खातं काढून देतो, कुठलंही आपण माझ्या बहिणीकडनं कुठलेही पैसे घेत नाहीत। ही स्वखर्चानं आम्ही स्वतः खर्च करतोय। ही बाबांच्या नेतृत्वात काम करताना विलासपूरला खूप आनंद होतो। तसंच सर्व अंगणवाडी सेविका असतील, सर्व अधिकारी असतील, यांचं बी खूप सहकार्य कलेक्टर साहेबांचं आहे, जिल्हा परिषद CO साहेबांचं आहे। या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळं ही योजना सातारा जिल्ह्यात चांगली चालेल असं मला वाटतं। आणि ही योजना माझ्या बहिणींपर्यंत पोहोचावीसाठी मी माझ्या विलासपूर आणि गोळीबारच्या बहिणींना सगळ्यांना आव्हान करतो, आपण जास्तीत जास्त उद्या परवा 2 दिवस ऑफिसला येऊन आपले फॉर्म भरून, आज तुम्ही बघताय माझ्या हिशोबाने एक 90च्या आसपास फॉर्म भरून झालेत आणि तुम्ही समक्ष इथं फॉर्म आहेत। आपण जे बँकेचे खाते काढलेत त्याचे बी सगळे डिटेल इथं आहेत। पण आनंद एवढाच आहे
जितके माझ्या बहिणींना पैसे मिळतील, जितके सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेत पैसे मिळतील, त्यांचं मी खरं सरकारचं आणि स्थानिक आमदारांचं खूप मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. जास्तीत जास्त माझ्या विलासपूरच्या बहिणींना आणि माझ्या सर्व विलासपूरच्या यांना सहकार्य व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. उद्या बी सगळ्यांना 2-3 दिवस आपण इथं फॉर्म भरायला या. मी खाते जे खाते नाहीत बँकेत त्याचे खाते काढून आपण ही योजना चांगल्या पद्धतीनं चालवू अशी माझी विलासपूरच्या सर्व माझ्या बहिणींना माझी विनंती आहे.